नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मग सगळे आपले व्हिडिओज बघताय ना? मी आज तुमच्यासाठी गणेश चतुर्थी महत्त्व, पूजाविधी, मुहूर्त व त्या दिवशी काय करू नये, काय केल्याने काय होईल हे सांगणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करतात. शिवपुराणानुसार याच दिवशी गणेशांचा जन्म झाला होता. त्यामुळे गणेश चतुर्थीला गणपती स्थापना केली जाते. हा एक हिंदू धर्मातील प्रमुख उत्सव आहे. हा उत्सव 11 दिवस असतो. 11व्या दिवशी अनंत चतुर्थीला गणपती विधिवत विसर्जन करतात. हा उत्सव सार्वजनिक पंडालात व घरांमध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थी दिवशी पार्थिव गणेशाची स्थापना करतात. स्थापना करण्यामागचे कारण असेही मानले जाते की गणपती हे कामात यश व सिद्धी देणारे आहेत. तसेच विघ्नहर्ता म्हणजे विघ्न निवारण करणारे आहेत. अशी एक समज आहे की घरी स्थापना केल्याने साक्षात विघ्नहर्ता आपल्यावर येणारे विघ्न हरतात. त्यामुळे सर्व घरांमध्ये विघ्नहर्त्याची स्थापना केली जाते. त्या 10 दिवसात आपले विघ्न, संकट, अडीअडचणी भाविक गणपतीला सांगतात व ते विघ्न, संकट, अडीअडचणी गणपती दूर करतो, अशी ही एक श्रद्धा आहे. आता आपण येथे पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूयात. मी इथे एक कापसाची वस्त्रमाळ, वात, तुपाचा दिवा, वस्त्र, जानवं, सजावटीचे सामान, फुले व फुलांचे हार, दुर्वा, आघाडा, विड्याची पाने, पेढे किंवा मिठाई, फळे, नारळ, पंचामृत. पंचामृतामध्ये दही, दूध, साखर, मध, तूप घालावा. गणपती स्थापनेसाठी चौरंग किंवा पाट घ्यावा. चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरण्यासाठी घ्यावे. रांगोळी, पांढरी रांगोळी किंवा रंगीत रांगोळी. समई, आरत्या, तांदूळ, अक्षदा, घंटी, टाळ, धूप, दीप, 11 रुपये, सुपारी, खोबरे व गूळ, हळकुंड, पाणी, तामण, शेंदूर किंवा अष्टगंध, हळद कुंकू, अक्षदा किंवा रोली, प्रसादाकरिता मोदक व इतर गोड नैवेद्य किंवा लाडू. आता आपण पूजा मुहूर्त पाहूयात. गणेश चतुर्थी ही यावर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी शनिवारी आलेली आहे. या दिवशी शुभ वेळ आहे सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत. आता आपण पूजाविधी पाहूयात. प्रथम सगळ्या घरामध्ये गंगाजल टाकून घ्यावे. जिथे गणपती बसवायचा आहे तिथे मखर व सजावट करून घ्यावी. तिथे गणपती बसवायचा आहे तिथे प्रथम पाट किंवा चौरंग मांडून घ्यावा. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्याच्यावर थोडे अक्षदा घालाव्यात. त्यावर हळदी कुंकू व्हावे. नंतर त्याच्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी. गणपतीच्या उजव्या बाजूला पान, 1 रुपया, सुपारी ठेवावी. आता तुम्ही म्हणाल, येथे गणेशाला कसं आणावं, ते आणताना काय काय न्यावं, ते आणल्यानंतर त्याची पूजा कशी करावी, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तरी तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन तो व्हिडिओ पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नंतर अजून एकदा गंगाजल शिंपडून घ्यावे. आपल्या उजव्या हाताने संध्याच्या पळीने पाणी घ्यावे व ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः या 3 नावांचा उच्चार करून 3 वेळा आचमन करावे. आचमन करणे म्हणजे ते पाणी ग्रहण करणे. गोविंदाय नमः म्हणून 4थ्यांदा पाणी ताम्हणात सोडावे. नंतर गणपतीला अष्टगंध किंवा सिंदूर लावावा व हात जोडून गणपतीला स्मरण करत वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव, सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करावा व एखादे लाल फूल व्हावे व दुर्वा, आघाडा व्हाव्यात. कापसाची वस्त्रमाळ घालावी व अक्षदा व्हाव्यात. हे करताना ओम गण गणपते नमः हा मंत्र जप करावा. हळदी कुंकू व्हावे, जानवे व्हावेत. तसेच धूप व दीप ओवाळावा. खाऊच्या पानाचा विडा करावा. तो गणपती शेजारी ठेवावा व खोबरे आणि गुळही ठेवावे व खाऊच्या पानाची माळही घालावे. गणपतीला घोंची किंवा फेटा ठेवावा. गणपतीचे डोके उघडे ठेवू नये. गणपतीच्या पोटावर दुर्वा व आघाडा घालाव्यात. त्या आडव्या घालाव्यात. मग आरती करावी व नैवेद्य साखरेचा दाखवावा किंवा पेढ्याचा दाखवावा. नंतर महानैवेद्य दाखवावा. महानैवेद्यात मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवावा. गणपतीला
क्षमायाचना मागावी. काही चुकले असेल तर क्षमा करा असे म्हणून क्षमायाचना मागावी आणि त्या दिवशी चंद्राचे दर्शन करू नये व घरातील सर्वांना प्रसाद वाटावा. आमच्या चॅनेलला व व्हिडिओला लाईक केल्यास आम्ही गणपती बाप्पाजवळ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी आम्हीही गणपतीजवळ प्रार्थना करू. तरी व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन येईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.